Good morning all of you. My name is Sangeeta Mathne. In previous lectures, we have learned parts of plants, roots and stem. Today, we are going to learn parts of leaf. आता आपल्याला parts of leaf पाहायचे आहेत. Leaves grow from the nodes of stem. Leaves are generally thin, flat and green in color. पानांची सुरुवात कशी होते? नोड्स ऑफ स्टेम पासून होते. पानं कशी असतात? काही पानं पातळ असतात, पसरट हिरव्या रंगांची असतात आणि थिन फ्लॅट असतात. अपवादात्मक क्रोटनचं जर पान आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये हिरव्या रंगांसोबत लाल रंग असतो. The broad spread out part of the leaf is called leaf blade or lamina and its edge is called leaf margin. पानाचा जो पसरट झालेला भाग असतो त्याला आपण काय म्हणतो? लॅमिना म्हणतो. म्हणजेच लीफ ब्लेड असते आणि त्याच्या ज्या कडा असतात, आपण डायग्राम मध्ये दिसत आहे लाल रंगाने ज्या दाखवलेल्या आहेत त्याला आपण काय म्हणतो? लीफ मार्जिन म्हणतो. म्हणजेच लीफ मार्जिन कशा असतात? लीफ मार्जिन ज्या असतात कधी कधी एंटायरली असतात, काही सलग असतात आणि काही कशा अशा खंडित झालेल्या असतात, रोज हेबिस्कस सारख्या. म्हणजेच काय म्हणतात त्याला आपण? डेंटेड असतात, लोब्ड असतात. Observe the diagram. Now we are going to learn parts of leaf. First, leaf apex. The tip of the leaf is called leaf apex. It may be tapering, pointed or rounded. पानाचे वरचे टोक जे आहे त्याला आपण लीफ अपेक्स म्हणतो. कसे असते कधी कधी पानांचे टोक? कोणत्या पानाचे टोक निमुळते असतात, काहींचे टोकदार असतात आणि काहींचे गोलाकार असतात. एज ऑफ द लीफ इज कॉल्ड लीफ मार्जिन. सेकंड काय आहे? लीफ मार्जिन. आपण आताच पाहिलं लाल कलरनी जी दाखवलेली आहे ती लीफ मार्जिन आहे. व्हेन. आता व्हेन काय असते? मेन व्हेनला अटॅच असतात स्मॉल व्हेन्स. पहा आपल्याला दिसतात डायग्राम मध्ये. मेन व्हेन आहे, मिड व्हेन, त्याला अटॅच असतात त्या स्मॉल व्हेन. मिड व्हेन मीन्स काय असते? मधात एक स्ट्रॉंग व्हेन असते, तिला आपण मिड व्हेन म्हणतो. लीफ ब्लेड्स. लीफ ब्लेड्स म्हणजे काय असतात की त्याला आपण लॅमिना पण म्हणतो. म्हणजे पानाचा पसरट भाग, स्प्रेड ऑफ पार्ट्स. नेक्स्ट आपण काय पाहिलंय? पिटिओल. पिटिओल म्हणजे काय असते? देठ असते पानाचं. लीव्स ऑफ सम प्लांट्स हॅव अ स्टॉक कॉल्ड अ पिटिओल. काही पानांना पिटिओल असतात आणि काही पानांना पिटिओल नसतात. नेक्स्ट, as shown in the figure, small leaf-like structure. पहा पानांच्या आकारासारखं एक स्ट्रक्चर दिलेलं आहे. प्रेझेंट नियर द लीफ बेस. अगदी लीफ बेसच्या जवळ किंवा पिटिओलच्या खाली आपल्याला जे स्ट्रक्चर दिसते पानासारखं त्याला स्टिप्यूल म्हणतात. स्टिप्यूल पण काही पानांना असतात आणि काही पानांना नसतात सुद्धा. लीफ बेस. लीफ बेस इज द पोर्शन ऑफ द लीफ अटॅच टू द स्टेम. लीफ बेस जे असते ते बिलकुल नोड जो आहे स्टेम ऑफ द नोड त्याला जोडलेला असतो. स्टेमला हा अटॅच असतो. सिंपल लीफ अँड कंपाऊंड लीफ आर टू मेन टाइप्स ऑफ लीव्स. फर्स्ट आपण पाहणार आहोत सिंपल लीफ. सिंपल लीव्स ऑफ सम प्लांट्स हॅव सिंगल अनडिवाइडेड लीफ blade and a single mid rib. Such leaves are called simple leaves. म्हणजेच काय असते की आताच आपण पाहिलं पीपल लीफ आहे. म्हणजे पीपल लीफ जे आहे ते सिंपल लीव्स आहे, लीफ आहे. वन लॅमिना कनेक्टेड टू मेन स्टेम. त्याला आपण साधी पानं म्हणतो, साधं पान असतं ते. दुसरं आहे कंपाऊंड लीव्स म्हणजेच संयुक्त पान. The leaf blade of leaves in some plants is divided into many small parts called leaflets. Such leaves are called compound leaves. म्हणजे आपण as shown in the figure, rose leaf is compound leaves. रोजचं जे पान आहे गुलाबाचं ते काय आहे? कंपाऊंड लीव्स आहे. पहा तुम्ही डायग्राम मध्ये मेनी लॅमिना कनेक्टेड टू मेन स्टेम. मेनी लॅमिना जे आहे तो मेन स्टेमला कनेक्टेड असतो. The function of the leaf is photosynthesis. Photosynthesis म्हणजे काय?
Leaves prepare their own food in the presence of chlorophyll, water, minerals, carbon dioxide and sunlight. This process is called photosynthesis. त्याला मराठीमध्ये प्रकाश संश्लेषण म्हणतात. म्हणजेच वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. त्यांना आपणही आपले अन्न तयार करू शकतो का? नाही. आपण खूप हिरवा रंग अंगाला लावला आणि उन्हात बसलो. आपल्याजवळ कार्बन डायऑक्साइड आहे, पाणी आहे, सनलाइट आहे, पण क्लोरोफिल आर अब्सेंट. क्लोरोफिल नाही आहे. त्याच्यामुळे आपण अन्न तयार करू शकत नाही. म्हणून वनस्पतींनी तयार केलेले जे अन्न आहेत, व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, ग्रेन्स, हेच आपण वापरतो. आजचं होमवर्क पहा. ड्रॉ नीट अँड वेल लेबल्ड डायग्राम ऑफ पार्ट्स ऑफ लीफ. पार्ट्स ऑफ लीफची आकृती काढायची, त्याला नावं द्यायची आहेत. त्यानंतरचा पार्ट आपण पुढील लेक्चर मध्ये बघूया. थँक यू.